तर जे महाराष्ट्र भावांनो बघा या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. सर्व मुलांची लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. आणि आपण या लिस्ट कशी चेक करायची याच्यावरच आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची लिस्ट आहे. राज्य राखीव पोलीस बट क्रमांक 10. आणि या लिस्टमध्ये बसा मित्रांनो. सर्वांना कसं लिस्ट चेक करायची आणि सर्व लिस्ट कुठे आहे याची आपण या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सांगणार मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई ही परीक्षणाची हजर होण्याची सोलापूरची यादी आहे मित्रांनो. आपण तुम्हाला कशी संपूर्ण यादी कुठे आहे आणि कोणत्या लिंकवरती आहे आपण याची सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देऊ मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आपण जाऊया लिंक ओपन करून तुम्हाला कशी लिंक करायची ही तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ मित्रांनो. ठीक आहे, तर आपण जाऊया समोर. तर बघा मित्रांनो या ठिकाणी महासिक्युरिटी लॉग इन या ठिकाणी वेबसाईट आहे जी तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून जे मेसेज आलेला होता 10 दिवसामध्ये डॉक्युमेंट करा, त्या ठिकाणी एक लिंक होती मित्रांनो. तीच लिंक ओपन करायची आहे आणि ती लिंक ओपन करून मी तुम्हाला दाखवतो कसं दाखवतो. हे बघा ती लिंक ही ओपन झाली मित्रांनो. हे बघा ही लिंक ओपन झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा. जे मेनू दिसतो मेनूमध्ये जायचं. हे मेनूमध्ये ओपन केल्यावर तुम्ही या ठिकाणी खाली जायचं आणि ह्या ठिकाणी दिसतं तुम्हाला रिक्वायरमेंट अँड ट्रेनिंग क्विक लिंक या ठिकाणी ती ओपन करायची. आणि बघा या ठिकाणी दिसतं या ठिकाणी रिक्वायरमेंट ट्रेनिंग मोटिवेशन रिझल्ट या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये जायचं. बघा या ठिकाणी सर्व PDF या ठिकाणी आहे मित्रांनो. संभाजीनगरचे आहे, गडचिरोली आहे, हिंगोली आहे आणि हे बघा बेळगावचे आहे, सोलापूरचे आहे, अमरावतीचे आहे, गोरेगावचे आहे, दौंडचे आहे, दौंड 5, दौंड 7, जालनाचे आहे, पुणे आहे आणि पुणे 2 आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी 18 तारखेची सर्व PDF या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आपापल्या जिल्ह्यापाशी जवळ असेल त्या जिल्ह्याची जवळ असेल ना त्या ठिकाणी तुम्ही ती तर सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी PDF आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आपापल्या जिल्ह्यात जवळच जिल्हा तुम्ही असेल तर समजा ज्या मुलं संभाजीनगरचे असेल त्या मुलांनी संभाजीनगरचं जिल्ह्यातली लिस्ट चेक करून बघा असणच. आणि जे मुलं गडचिरोलीची असेल गडचिरोली मुलांची लिस्ट चेक करून पहा. हिंगोलीचे जे मुलं असेल त्यांनी हिंगोलीची लिस्ट चेक करून पहा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्याची जवळजवळ जिल्हे असेल त्यांची लिस्ट चेक करून बघा. त्या ठिकाणी आपले SRP कॅम्प आहेत त्या जिल्ह्याची लिस्ट चेक करून बघा मित्रांनो. तर ही सर्व जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जो मेसेज आलेला होता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 10 दिवसात तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा. त्या ठिकाणी ती लिंक आहे खाली. ती लिंकला ओपन करून आपण ही एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे कसं चेक करायचा. पण मित्रांनो तुम्हाला आज ना उद्या तुम्हाला मेसेज पुन्हा येणार आहे सेंटरचा की तुम्ही कोणत्या सेंटरला सिलेक्ट झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला मेसेज येतील मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना कळालं असं आपला हा व्हिडिओ कसा आहे. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करता मित्रांनो. ठीक आहे सर्वांना जय हिंद मित्रांनो. आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.